महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्रीत रयत स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। रयत स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच शेतकरी सहकारी संघाचे गटनेते ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। दरवर्षी 25 मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरात एकूण 152 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी तहसीलदार साहेबराव सोनवणे, गट विकास अधिकारी SB सोनवणे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उत्तमराव मराठे, विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, डॉक्टर घनश्याम अकलाडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, नगरसेवक सुमित नागरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी बोलताना ॲडव्होकेट नरेंद्र मराठे म्हणाले की वाढदिवसानिमित्त केवळ बॅनरबाजी किंवा दिखाऊ कार्यक्रम करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। या रक्तदान शिबिरासाठी ॲडव्होकेट सुनील नांद्रे, देविदास वाघ, बंटी बोरसे, महेंद्र चंदेल, हरीश मंडलिक, संदीप भांबरे, सचिन काकुस्ते, कपिल नांद्रे, राहुल नांद्रे, कृष्णा नांद्रे, विजय देवरे, गौतम याळीस, कल्पेश पांडे, सुरेश मराठे, संदीप भटू नांद्रे आदींनी परिश्रम घेतले। तसेच रक्त संकलनाचे कार्य जीवनज्योती रक्तपेढीचे डॉक्टर कुणाल गोसावी व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले। सर्व या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। नमस्कार, मी ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, माजी उपसभापती, पंचायत समिती साक्री, संचालक शेतकरी सहकारी संघ आणि शिवाजी वाचनाचं सहकार्य म्हणून काम पाहतो। गेल्या 20 वर्षापासून आम्ही छावा संघर्षाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम स्वर्गीय अण्णासाहेब ढवळे पाटील यांच्या करीत आहोत। आजपर्यंत आम्ही 12 ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केले, पण गेल्या 6 वर्षापासून माझा वाढदिवस फक्त रक्तदान शिबिर आयोजित करूनच आम्ही घेतो। या व्यतिरिक्त शाल, श्रीफळ किंवा केक कापणे हे कार्यक्रम आम्ही बॅनरबाजी सगळे बंद करून सामाजिक उपक्रम म्हणून राबवले गेले पाहिजे। समाजासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे, म्हणून रुग्णसेवेसाठी आम्ही हे 2021 पासून माझ्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर घेतो। प्रत्येक शिबिरामध्ये 100 ते 150 हे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत असतात। त्याचबरोबर आम्ही साक्री मॅरेथॉन व इतर सामाजिक उपक्रम आमच्या रयत स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून करत असतो। आणि रुग्णसेवा किंवा रुग्णांना जसं आम्ही ब्लड डोनेशन करतो त्याचप्रमाणे साक्री तालुक्यातील कुठलाही रुग्ण असेल ज्याला रक्ताची गरज, अर्ध्या रात्री त्यांना रक्त लागलं, कुठलाही गुप्त लागलं तर जीवनज्योती ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही ते उपलब्धही करून देतो, अगदी मोफत किंवा कमीत कमी फक्त तपासणीच्या दरामध्ये असे उपलब्ध करून देतो। रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून मी आज माझा वाढदिवस साजरा करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।